आवाज येतो? आवाज येतो? कारण देवाचं वचन सांगते की प्रियानो परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरात आहे आणि खरोखर हे सर्व आपलं युथ घेऊन प्रत्येक रविवारी आपल्या पवित्र मंदिरामध्ये जो पवित्र आत्मा येतो, खरोखर प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्याद्वारे आणि आपल्याद्वारे कार्य करून घेत आहे. आणि आज पवित्र आत्मा आपल्या मंडळीमध्ये आहे. वचन काय वाचलं प्रियानो? लूक यांचा 4 अध्याय 27 वचन. आमेन. देवाचं वचन काय सांगते? फक्त नामान मात्र शुद्ध झाला. दुसरे राजाचा 5वा अध्याय आपण पाहू. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. नामान जो कोळी होता, जो लेप्रोसी होता, तो पहिल्यापासून होता का? पहिल्यापासून होता का लेप्रोसी? नाही. बरोबर. आपण प्रियानो वचन वाचो, वचन पाहू की आपला नामाला विषय पाहायला मिळते की आरामाचा जो देश आहे, सिरिया देश आज म्हटला जातो, त्या काळी आरामाच्या राज्यामध्ये एक सेनापती होता. तो थोर होता, प्रतिष्ठित होता आणि परमेश्वराने त्याच्या द्वारे एक आरामाच्या राज्याला काय करता विजय मिळवून दिला होता. कारण का? तो एक पराक्रमी होता, वीर होता, पण तो काय होता? थोडी होता म्हणून बायबल सांगतं. आणि तो अन्य देवाची होम बली करायचा, यज्ञ करायचा आणि लिमोन देवतेच्या मंदिरामध्ये जाऊन तो नमन करत असे. हे नामाविषयी आपल्याला पाहायला मिळतं. पण एके दिवशी काय झालं की त्याच्या देशातल्या लोकांनी इस्रायलमध्ये जाऊन काय केलं? छापा टाकला. आणि छापा टाकल्यानंतर तिथे एक मुलगी होती. ती लहानशी मुलगी त्यांनी काय केली? कैद करून जो आपला सेनापती आहे, त्याची जी पत्नी आहे, त्याच्या घरामध्ये तिला काय केले? हुजुरात म्हणजे त्याच्या बायकोच्या सेवेत ठेवले. आपल्याला यातून काय पाहायचं आहे? सर्वात महत्वाचा विश्वास, शुद्धीकरण आणि एक पत्नीवर, एका पत्नीची जी आशा आहे त्या वचनामध्ये आपल्याला पाहायचं आहे. आणि नंतर जाऊन एका प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त आपल्याला कशा प्रकारे शुद्ध करतं, प्रियानो या संदेशामध्ये आपल्याला पाहायचं आहे. आणि ती मुलगीला त्या लोकांनी कैद करून नामानपुढीच्या पत्नी जी आहे तिच्या सेवक ठेवलेल्या आहे. आणि ती मुलगी दररोज तिची सेवा करत आहे. त्या राज्यामध्ये तिची पत्नी आहे, नामानपुढी आहे, तिची प्रजा आहे, मंडळी आहे. आणि ती लहान मुलगी काय करत आहे? तिचं ते कार्य करत आहे. पण सर्वात महत्वाचं आपल्याला पाहायला मिळते की ती मुलगी कुठल्या देशातील आहे? इस्रायलची मुलगी आहे प्रियानो. आणि कालांतराने ती मुलगी जसे त्यांच्या घरामध्ये सेवा करत करत जाते. तिच्या मनामध्ये एकदा विचार होतो की आपला धनीचा जो सेनापती आहे, तो वीर आहे, त्या देशाचा तो मोठा सेनापती आहे, पण तो कोळी आहे. त्याला ते दररोज पाहत असते, बघत असते. आणि ज्यावेळी त्याच्या पत्नीचा त्या लहान मुलगीचं रिलेशन थोडंसं चांगलं झालं, त्यानंतर ते बोलायची धाडस करते. तिच्या मनातून एक विचार येतो, कारण ती इस्रायलची मुलगी होती. तर इस्रायलचा देश हा महान आहे आणि तिथील प्रभू येशू ख्रिस्त महान आहे. ती तिला माहित होती की परमेश्वर जिवंत देव तो एकच पृथ्वी तलावरती आहे. त्या मुलगीला लहानपणापासूनच माहित होतं. म्हणून ती आपल्या त्या नामानाच्या पत्नीला काय म्हणते? त्या माझ्या धन्याची जो इस्रायल मधला, जो शेमरोनी मधला जो संदेश आहे, कदाचित याची भेट झाली असती तर बरं झालं असतं. या माझ्या धन्याचं कोड बरं झालं असतं, असं ते प्रियानो इस्रायलची मुलगी म्हणते. आणि काय आपल्याला पाहायला मिळते की भिंतीला सुद्धा कान असतात. ही ती मुलगी त्या पत्नीला म्हणत आहे आणि पत्नी सुद्धा एक कान ऐकत आहे प्रियानो. कारण ती एखाद्याची पत्नी होती नामानपुढीची. तिची सुद्धा अपेक्षा होती, तिची सुद्धा इच्छा होती त्या देशावरती राज करणारा जो माझा पती आहे, जो पराक्रमी आहे, वीर आहे, प्रतिष्ठित आहे, पण तो कोळी आहे, त्याची सुद्धा इच्छा होती की तो बरा व्हावा म्हणून ती सुद्धा त्या मुलगीच्या बोलण्यावरती प्रियानो तिनं विश्वास ठेवलेला आहे. आणि या दोघांचं कम्युनिकेशन ज्यावेळी चालू होत असतं तेव्हा एखादा तिसरा मनुष्य प्रियानो ऐकत असतो. आणि तो ऐकल्यानंतर त्याला सुद्धा पडतं, कारण त्याची सुद्धा इच्छा असते की नामानपुढी जो माझा सेनापती आहे तो सुद्धा बरा व्हा. त्यानं असं वाईट विचार केला नाही की ज्या इस्रायल मधून जे कैदीतून आपण जी मुलगी आली आहे ते आमच्या देशामध्ये राहून ती काय म्हणत आहे. त्याने तसा न विचार करता
त्याला सुद्धा ते पटलं ते. कारण का तर शेवटचा संदेशाला एखादा माझा सेनापती गेला तर तो बरा होईल असं त्याची सुद्धा प्रियानं ती इच्छा होती. म्हणून तो सुद्धा प्रियानं काय करतो की गोष्ट जी मुलगी म्हणत त्या मुलगीचा विचार आहे तो विचार तो राजासमोर मांडतो प्रियानं. आणि राजा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं की तो राजा सुद्धा प्रियानं काय होतो तयार होतो. तो सुद्धा विचार करत नाही की इस्रायल मध्ये मुलगी आपल्या देशामध्ये काय म्हणते, तिला बोलण्याचा कुणी आधार दिला, अधिकार दिला असं तो विचार करतो का? नाही विचार करत. तर राजाच सुद्धा प्रेम प्रियानो सेनापतीवरती असतं. त्याची सुद्धा इच्छा असते की नामान थोडी प्रियानो हा बरामध्ये म्हणून राजा सुद्धा प्रियानो त्या मुलगीच्या बोलण्यावरती विश्वास करतो आणि लगेच काय होतो तयार होतो आणि शिफारस पत्र तयार करतो आणि लगेच आणि ते पत्र प्रियानो देतो. आणि त्या पत्राबरोबर काय देतो 10 किकर चांदी, 10 पोशाख आणि 6,000 सोन्याचे नाणे. विचार करा त्या सोन्याला किती भाव आहे प्रियानो, चांदीला किती भाव आहे. पण त्या काळात त्याने तू न विचार करता एका संदेशाला द्यायचं आहे. म्हणजे बघा ते सगळं पोशाख सोने चांदी घेऊन शमोनाच्या संदेशाला इस्रायल मधल्या संदेशाला ती लोक द्यायला चालतात. त्यांचा ऑलरेडी तयार झालेला आहे विश्वास की नामान ज्या ठिकाणी जाणार आहे तो येताना बरा होणार आहे. एवढा सगळ्यात मोठा विश्वास प्रियानो त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. नामान सुद्धा प्रियानो तयार होतो. नामान सुद्धा मग काय करतो आपले घोडे रथ सेना प्रजा सर्व तो ते घेतो. घोड्याची चारा घेतो. सोने चांदी जे आहे त्याचे सर्व डबे जे आहेत ज्या पाट्या आहेत ज्या पेट्या आहेत ते सर्व घेतो आणि तो काय करतो इस्रायल देशाला शमरोना संदेशाला प्रियानो तो भेटायला जातो. ज्याच्यापाशी सोने आहे ज्याच्यापाशी चांदी आहे ज्याच्याकडे पोशाख आहे तो एखाद्या दुसऱ्याला द्यायला तयार होतो. याचा अर्थ त्याने सुद्धा तो घातलेला आहे. म्हणजे नामानाच्या अंगात सुद्धा पोशाख आहे चांगला, सोने आहे चांदी आहे, आपले घोड आहेत रथ आहेत. तो घेऊन काय केलेला आहे शमरोन देशाकडे चाललेला आहे इस्रायल देशाकडे. त्याच्या मनामध्ये तो विश्वास आहे, त्याच्या प्रजेमध्ये जो विश्वास आहे की आता जाऊन सेनापती प्रियामध्ये आता बरा होणार आहे. म्हणून प्रियानी सर्वजण आपले घोडे रथ वगैरे घेऊन निघालेला आहे. त्यांचा तो प्रवास चाललेला आहे. प्रवास करत 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 त्यांचा तो प्रवास संपतो आणि आलिशाच्या दारी ते लोक सर्व येऊन थांबते. आलिशावर आपल्याला पाहायला मिळते की नामान स्वतः आहे, त्याची प्रजा आहे, त्याची मंडळी आहे, घोडे आहेत, रथ आहेत, सोने चांदी जो पोशाख घेऊन आलाय सर्व गोष्टी नामानाकडे आहेत. आपल्याला वचन एक वाचत मिळालं आमोशाचा 3रा अध्याय 7वं वचन. आमोश 3:7. प्रभु परमेश्वर आपले रहस्य आपले सेवक संदेश यास कळल्याशिवाय खरोखर काही करीत नाही. आमेन. प्रियानो प्रत्येक गोष्ट परमेश्वर एखादा कुठला चमत्कार करायचा असेल तो कुठली मोठी गोष्ट करायची असेल तर प्रियानो आपल्या सेवकाला सांगतो. आणि हे ज्यावेळी नामान कोणी आपली सर्व प्रजा घेऊन आलिशाच्या दारी आलेला आहे आणि आलिशाला पवित्र आत्म्याच्या द्वारे कळते की नामान कोणी त्याच्या दारी आलेला आहे. म्हणून जो आलिशाचा जो संदेश आहे जो गेहूजी आहे आलिशा काय म्हणतो की जा त्याला जाऊन सांगतो जो बाहेर जो व्यक्ती थांबलेला नामान. आणि मग तो व्यक्ती जातो आणि काय सांगतो की आलिशा संदेश असा म्हणतो की इस्रायल मध्ये यार्दन नदी आहे त्याच्यामध्ये जाऊन तू 7 वेळा घुसखोरी घे, डुबकी घे, म्हणजे तू पूर्वीसारखा शुद्ध होशील. आमेन. आपल्याला काय माहिती वचन सांगते की तू पूर्वीसारखा शुद्ध होशील. पण नामान कोडी हा पूर्वी कोडी नव्हता, कालांतराने तो कोडी झालेला आहे. पण तो आता शुद्ध होण्याची इच्छा आहे. आपण नंतर पाहायचं. आणि मग नामानाची प्रियाला खूप इच्छा असते, त्याची अपेक्षा असते, कारण तो एवढा लांबून तो प्रवास करून आलेला आहे. आपल्याला पाहायला मिळते की आजचा हा आरामाचा देश म्हणजे सिरिया देश आहे आणि जो शमरोन आहे त्याला सामोऱ्या म्हणतात इस्रायलमध्ये. तर आजचा प्रवास जर आपण बघायला गेला की नामानपुढे तर आजच्यापासून ते आलिशाच्या घरापर्यंत 700 किलोमीटर होतं. 700 किलोमीटर घोड्याचा प्रवास आपण पाहिला तर घोडे कमीत कमी 40 किलोमीटर 1 तास करत असते. बरोबर 40 किलोमीटर तो पार करत असते. त्यानंतर भूक लागणार, चारा वगैरे पाणी लागणार त्याला. म्हणजे तो असा कमीत कमी नामान हा कमीत कमी 10 ते 12 तास प्रवास करून आलेला आहे. बरोबर
हा 10 ते 12 तास प्रवास करून आलेला आहे. त्याची सुद्धा अपेक्षा होती, त्याची सुद्धा इच्छा होती की देवाचा जो सेवक आहे तो अनिशा माझ्यापाशी यावं, त्याने प्रार्थना करावी, परमेश्वराचं नाम घ्यावं, ज्या ठिकाणी माझं पोट आहे, ज्या ठिकाणी रोग आहे त्याच्यावरती हात फिरवून त्याने माझा तो पोट बरा करावा असं त्याची अपेक्षा असते प्रियांनो. कारण तो प्रवास करून आलेला असतो आणि तो खूप रागवलेला असतो, खूप क्रोध व्यक्त करत असतो, तो निघून जातो तिथं आणि दूर जाऊन कुठेतरी विचार करतो, थांबतो तो, कारण त्याची अपेक्षा कर झालेली असते. त्यामुळे तो रागात असतो प्रियांनो. कारण ज्या एका देशाचा सेनापती तो वीर आहे, पराक्रमी आहे, तो एवढा कृती चालला म्हणजे त्याची जी प्रजा आहे, सेनापती आहे, जी प्रजा आहे त्याची मंडळी कोण धडक करणार का त्याच्यापाशी जायला? कोणच करणार, कारण का तो सेनापती वीरांचा वीर आहे तो, आणि तो राग व्यक्त करत आहे, तो क्रोध चालत आहे. पण त्या मंडळीची सुद्धा, त्या प्रजेची सुद्धा काय इच्छा असते की आमचा सेनापती बरा व्हावा. आणि मग त्याचा एक सेवक काय करतो, धाडस करतो आणि मग त्याच्या जवळ जातो आणि म्हणतो, बाबा काय म्हणतो, बाबा आपण एवढा लांबचा प्रवास करून आलेला आहोत आणि श्रमणांच्या संदेशाने फक्त आपल्याला काय सांगितलं आहे की इस्रायल मध्ये जी यार्दन नदी आहे त्याच्यामध्ये जाऊन फक्त 7 वेळा तुम्ही डुबक्या घ्या, स्नान करा, म्हणजे तुम्ही शुद्ध होशील असं एवढंच सांगितलंय. कदाचित त्याला जर आपल्याला जर अवघड काय सांगायचं असतं तर त्याने आपण केलं नसतं का, आणि मग ते आपण का करू नये. हा काय करतोय, एक छोटासा प्रजापती मंडळीमधला तो सेवक आहे त्याचा, आणि तो आपल्या सेनापतीला सांगत आहे, त्याने धाडस केली त्याच्या रागासमोर. पण नामान सुद्धा प्रियानो शांत होताना ऐकून घेतो ते सिच्युएशन जी आहे पेड झालेले, तो काय करतो, अंडरस्टँडिंग करून घेतो, समजावून घेतो प्रियानो की खरोखर माझा जो सेवक म्हणत आहे ते बरोबर आहे. कारण त्या संदेशाने आपल्याला काय अवघड काय सांगितलेलं नाहीये, फक्त यार्दन नदीमध्ये जाऊन फक्त स्नान कर, 7 वेळा डुबक्या घे, की एवढंच त्यांनी सांगितलेलं आहे असा तो प्रियानो विचार करतो. कारण त्याच्या मंडळीची अपेक्षा असते, त्याच्या पत्नीची अपेक्षा असते, तिथल्या राजाची अपेक्षा असते, नामांपुढे बरा व्हावं, हे सर्व प्रियाने त्याला कळतं, शांत होतं आणि मग परत तिथून तो प्रवास करतो कुठे, यार्दन नदीकडे. तिथून प्रवास करता परत 50 किलोमीटर आहे. आजच्या सिच्युएशन मध्ये पाहायला गेलो आपण परत आपल्या तो सर्व प्रजा घेतो, घोडे घेतो, रथ घेतो, मग परत 50 किलोमीटर प्रवास करतो आणि परत यार्दन नदीकडे थांबतो. ते यार्दन नदीला तो डोबतो आणि त्याच्या मनामध्ये चालू असते की या नदीमध्ये मी गेलो तर बरा होईल. कारण त्याने अगोदर राग व्यक्त केलेला असतो की इस्रायल पेक्षा युगाच्या नद्या 2 मोठ्या आहेत, त्याच्यामध्ये मला शुद्ध आलं नसतं का असं त्याने आपल्या प्रजेला म्हटलं असतं. तर तो इस्रायलची नदी, जॉर्डन नदी, यार्दन नदी पाहतो आणि त्याच्यामध्ये सुद्धा इच्छा असते, विश्वास असतो की या नदीमध्ये जर डुबक्या घेतला तर बरं होईल. आमेन. आणि मग प्रियांका आपला पुरुषार्थ काढतो. सगळे मनातल्या आकांक्षा, विश्वास घेऊन तो प्रियांका आपला तो प्रवास चालत 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 यार्दन नदीकडे तो जात आहे. यार्दन नदीच्या पायामध्ये पाण्याला पाय लागतं, पण त्याच्या मनामध्ये खूप अपेक्षा असतात, विश्वास असतो प्रियांका. विश्वास हा कधी पण प्रियाला मोठाच पाहिजे. नदी जातो जातो असं आपण बघतो, पुढं नदी आहे, प्रजा थांबलेला आहे, मंडळी समोर आहे, त्याच्या मनामध्ये विचार आहेत, पत्नी तिकडे आहे, त्या इस्रायलच्या मुलगीनं म्हटलेल्या त्या विश्वासाने मी आजपर्यंत यार्दन नदीमध्ये आलेलो आहे अशी प्रियाला त्याची इच्छा असते. आणि मग नामात पुढे प्रियाला हा पाण्यामध्ये पहिली डुबकी मारतो. आमेन. पहिली डुबकी मारतो, परत येतो, बघतो, पण परिस्थिती तशीच असते. कारण 7 वेळा शुद्धीकरण, 7 वेळा डुबकी मारायची होती त्याला. दुसरी मारतो, विश्वास वाढत आहे. तिसरी डुबकी मारतो, विश्वास वाढत आहे. चौथी, 5वी डुबकी मारला, 6वी डुबकी मारला, विश्वास आहे. विश्वास आपला असाच असतो. कदाचित गोष्ट आपल्याला काही लवकर भेटत नाही, आपण प्रार्थना करतो,
आज भेटेल उद्या भेटेल, आज भेटेल उद्या भेटेल, पण 7व्या दिवशी प्रियाने भेटेल. आणि हे त्याची 6वी डोकी झाले. या मनामध्ये विचार चालला आता शेवटची डोकी आहे, 7वी डोकी आहे. आणि हे तर आलिशाने सांगितलेलं आहे. त्याचा विश्वास हा आतून वाढत आहे की 7वी डोकी घेतली की तो बरा होणार आहे. प्रियानो काय होणार आहे? बरा होणार आहे. आणि मग त्याने आपले डोळे बंद केले, प्रजाकडे न बघता, आणि त्याने 7वी डोकी घेतली आणि तो वर आला. आणि प्रियानो तो देवाचं वचन सांगते की त्याचं शरीर शुद्ध झाल्याने तो लहान मुलासारखं त्याची बॉडी झाली. आमेन. एवढा मोठा विश्वास प्रियानो आपल्याला पाहायला मिळतं त्या नामांतोडीच्या द्वारे. आणि प्रियानो हा नामांतोडी प्रियानो शुद्ध झाला, वरती आला, त्याची प्रजा पूज झाली, त्याची मंडळी पूज झाली, स्वतः प्रियानो पूज झाला. कारण तो एक पराक्रमी होता, वीर होता, थोर होता, मनुष्य होता, प्रतिष्ठित मनुष्य होता. देवाने त्याला बरे केलेलं आहे. आणि मग तो प्रियानो वरती येतो पाण्यातून, परत आपला पोशाख घालतो. आणि ज्या जिवंत देवाने मला बरे केलेलं आहे म्हणून तो परत आलिशाकडे निघतो. 50 किलोमीटर प्रवास परत पाठीमागं, कशाला? देवाची साक्ष सांगण्यासाठी. आणि मग तो आलिशाला म्हणतो की जिवंत देव परमेश्वर तो इस्रायलचा आहे, त्याच्यावरती विश्वास ठेवतो. आणि मला समजावून आलं की ह्या जगामध्ये एकच परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त आहे, त्याने मला शुद्ध केलं. आमेन. आणि मग आलिशाला म्हणतो की मी तुम्हाला भरपूर नजराणा आणणार आहे, तो तुम्ही स्वीकारा. 10 ठिकाण चांदी आहे, 6000 सोने आहे, नाणी आहेत त्याचे, आणि 10 पोशाख आहे. एवढी ही संपत्ती प्रियानो देवाच्या माणसाला द्यायला आलेला आहे. पण त्या देवाच्या माणसाला प्रियानो मन काय ओळखलं आहे, कारण तो जिवंत देवाचा भक्त होता. त्याच्या हृदयात बसणारा तो देवाचा सेवक होता. तो म्हणला मला याचं काही नको. आणि नामाने किती जण आग्रह केला घ्या घ्या घ्या, पण देवाच्या सेवकाने त्यातलं एकही सुद्धा घेतलेलं नाही आणि मन सुद्धा त्याचं केलेलं नाही. आयुष्याचं मात्र स्वतः नामान कोणीच म्हटला की इस्रायलमध्ये फक्त मला गोर म्हणजे केसाची जी माती असते ते गालावरती लावून असतं, ती माती तेवढी 2 पोती द्या म्हणजे मी ते घेऊन जातो. आणि त्याने साक्षी तिला परत म्हटला की मी अन्य देवाला परमेश्वराशिवाय यज्ञ बली होम बली करणार नाही. कदाचित मी आपल्या राजाबरोबर ते निघून देवाच्या ठिकाणी जातो, त्या ठिकाणी नमन करतो, त्यावेळी मला परमेश्वर क्षमा करावी असं नामान पुढे म्हणतो. आणि मग आदेश होतो मार्गस्थ. आपल्याला यातून काय पाहायला मिळतं प्रियानो? विश्वास. एका पत्नीने विश्वास ठेवला, एका प्रजेने विश्वास ठेवला, एका राजाने विश्वास ठेवला, एका नामांपुढे विश्वास ठेवला. आणि इस्रायलमध्ये जी मुलगी आहे तिच्याद्वारे त्या सर्व गोष्टी घडून आल्या. आणि त्या मुलगीने काय केली? मध्यस्थी केली आपल्या राजासाठी, आपल्या सेनापतीसाठी. आज सुद्धा आपल्या प्रेरणा आपल्यासाठी, आपण सुद्धा दुसऱ्यांसाठी मध्यस्थी केली पाहिजे. तो 7 डुबकी घेतला त्याने, बरोबर. पण पूर्वी सारखा नामांपुढे झाला. त्याचा अर्थ पूर्वी नामान शुद्ध होता, मनुष्यासारखा आपल्यासारखा होता. नंतर कालांतराने तो पुढे झाला, लेपरी झाला. का झाला? आणि 7 डोक्या घेतल्यानंतर त्याचं शुद्धीकरण कसं झालं त्याचा नीतिसूत्र याचा 6वा अध्याय 17 वचन 17 ते 19 वाचायचं आहे आपल्याला. नीतिसूत्र याचा 6वा अध्याय 17 ते 19. चला पाहायला मिळतात. एक एक वाचा आपण. पहिलं काय सांगतात? प्रियानं ज्यावेळी त्या नामांपुढे जे पहिलं डुबकी मारला, डोळ्यातील विचार जे उन्मत दृष्टीचे विचार होतं प्रियानो, ते पहिल्या डुबकीमध्ये प्रियानो त्याचं निघून गेलं. दुसऱ्या डुबकी आपल्याला काय सांगतं, काय शिकायला भेटलं? लबाड बोलणारी जीभ. प्रियानो दुसऱ्या डुबकीमध्ये काय झालं?
जे खोटं बोलणार आहे, जे लबाड बोलणारे जीभ आहे, जी वाईट जी आग आहे, ती आगीतून प्रियानं काय झालं, शुद्धीकरण झालं. तिसरं पाहायला मिळतं आपल्याला निर्दोष रक्त पाहणारे हात. कारण तो वीर होता, भरपूर त्याने युद्ध केलं होतं, लढाई केलं होतं. ते हाताचं काय झालं, त्याचं शुद्धीकरण झालं प्रियानं, ते त्याच्या तिसऱ्या गोष्टीमध्ये. आणि चौथ्या याच्यामध्ये काय पाहायला मिळतं आपल्याला, जे हृदयामध्ये वाईट विचार होत ते सर्व काय झालं, हृदय शुद्ध झालं. हृदयामध्ये सर्व जे वाईट विचार होते प्रियानं ते काय केलं, निघून गेले चौथ्या गोष्टीमध्ये. पाचव्यामध्ये काय पाहायला मिळतं आपल्याला, पाय, वाईट गोष्टीकडे जाणारे पाय, दुश्मनाकडे जाणारे पाय. त्या पायाचं काय केलं, शांत केलं आणि त्याचं शुद्धीकरण झालं. सहावं, लबाड बोलणारे खोटी साक्षी आणि भावाभावात वैमनस्य करणारा मनुष्याचा आत्मा, हे प्रियानं शुद्धीकरण झालं. त्याचप्रमाणे आपल्याला सुद्धा शुद्धीकरणाची गरज आहे ना. कारण आता आपण इथं बसलेला आहे, प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला शुद्ध केलेलं आहे ना, केलेलं आहे ना. नामन तोडी हा 7 डोक्या ठिकाणी शुद्धीकरण झालं. ख्रिस्ताने सुद्धा आपल्यासाठी 7 वेळा रक्त सांडलेलं आहे. हे सुद्धा आपण पाहूया. लेविया याचा 16 अध्याय, लेवी 16:14 सॉरी, मग त्यांनी गोड्याचे काही रक्त घेऊन ते दयासनाच्या पूर्वेकडे बाजूला बोटाने शिंपडावे आणि काही रक्त दयासनातून बोटाने 7 वेळा शिंपडावे. आमेन. 7 वेळा, हा 7 शब्द आहे तुम्ही वचन घेतलं, 7 वेळा शिंपडावे. कारण देवाचं वचन सांगते की इस्रायल लोकांना वर्षातून एकदा जो याजक आहे आरोन, त्याने ते रक्त घेऊन इस्रायलच्या पापासाठी, स्वतःच्या घराचे प्रायश्चित्त करण्यासाठी पवित्र मंडपामध्ये जावं आणि दयासनामध्ये 7 वेळा त्याने काय करावं, रक्त शिंपडावं. 7च वेळा का दयासन, इथे 7 डोक्या घेऊन तो शुद्ध झालेला आहे. इथे 7 वेळा रक्त शिंपडल्यामुळे इस्रायलच्या लोकांची प्रायश्चित्त होणार आहे, त्यांची पाप क्षमा होणार आहे. त्याचद्वारे प्रियानं आपल्याला पाहायला मिळते की प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी जे वधस्तंभावरती रक्त जे सांडलं, ते कशासाठी, शुद्धी करण्यासाठी. ते वचन आपल्याला पाहायला मिळते. 1 यवहानाचे पहिलं पत्र याचा 1 अध्याय 9 वचन, 1 यवहान पहिलं यवहानाचं पत्र याचं 1 अध्याय 9 वचन. जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वासनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापाची क्षमा करेल, तो आपले सर्व अनितीपासून शुद्ध करेल. आमेन. देवाचं वचन काय सांगतात की ख्रिस्ताचं रक्त तुम्हाला मला प्रियानं शुद्ध करेल. आपण पाहायला मिळते प्रभू येशू ख्रिस्ताला गेतशमन बागेमध्ये जो प्रभू येशू ख्रिस्त तुमच्यासाठी माझ्यासाठी या वधस्तंभावरती जायच्या अगोदर त्यावेळी जो प्रार्थना गेतशमन मध्ये बागेमध्ये करत होता, त्यावेळी प्रियानं त्याच्या रक्ताचा खांब पडत होता. हे तिथं प्रभू येशू ख्रिस्ताचा पहिलं रक्त तुमच्यासाठी माझ्याद्वारे, तुमच्यासाठी माझ्यासाठी प्रियानं हे गेतशमन मध्ये पहिलं रक्त प्रभू येशू ख्रिस्तानं प्रियानं पहिलं हे सांडलं गेलं. ज्यावेळी प्रभू येशू ख्रिस्ताला धरून देण्यात आलं, सरकार वाटामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या फटके मारले प्रियानं. फटकेमध्ये त्या काळामध्ये असं होती, ज्यावेळी चाबूक ज्यावेळी पाठीवरती बसतात, त्या पाठीवरती जे काही सालपाद असतं, जे रक्त असतं, ते प्रियानं सगळं निघून यायचं. जे ते पुरुषात पाठीवरचं जे रक्त होतं प्रभू येशू ख्रिस्ताचे सांडलं गेलं, ते दुसरं रक्त प्रियाने सांडलं गेलं. ज्यावेळी प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त, ज्यावेळी त्याला काट्याचा मुकुट घालण्यात आला, जे काटे त्याच्या इथे शुभले गेले, त्यावेळी इथून जे रक्त जे गळत होतं ना प्रियानं, ते तिसरं रक्त प्रभू येशू ख्रिस्तानं ते पृथ्वी तलावर ते तुमच्या मुलाने माझ्यासाठी प्रियानं हे सांडलं गेलं प्रियानं. आणि 4थं रक्त प्रियानं आपल्याला पाहायला मिळतं की ज्यावेळी प्रभू येशू ख्रिस्त त्या गोलगेटी टेकडीपर्यंत जो वधस्तंभ त्याच्या खांद्यावरती होता, प्रियानं जो घेऊन जात होता, खांद्यावरती एवढा मोठा वधस्तंभ घेऊन ज्यावेळी इथून जात होता त्या गोलगेटी टेकडीपर्यंत, जे खांद्यावरती जे सालपड जात होते, जी स्किन जात होती, ते
त्याच्यावरती प्रियानं रक्त त्यातून ते वाहत होतं प्रियानं, ते तुमच्यासाठी माझ्यासाठी. ज्यावेळी त्याला फटके मारले, देवाचं वचन सांगते की त्या बसल्या फटक्याने आपल्याला काय भेटलेलं आहे? आरोग्य भेटलेलं आहे. देवाचं वचन मध्ये पाहायला मिळते की देव स्वतः म्हणतो, प्रभू येशू ख्रिस्त स्वतःचा वधस्तंभ तुम्ही दररोज घेऊन मला अनुसरावं म्हणतो. ज्यावेळी वधस्तंभावरती प्रभू येशू ख्रिस्ताला झोपवण्यात आलं, त्यावेळी त्याच्या हातामध्ये खेळ मारलं. ज्या हातामध्ये खेळामध्ये रक्त मारतात ते 5वं रक्त प्रियानं ते उडालं. 6वं रक्त ज्यावेळी पायामध्ये जो खेळा मारला ते 6वं रक्त त्याच्यामध्ये उडालं गेलं प्रियाने पृथ्वी तलावरती. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती टांगण्यात आलं. आणि 7वं रक्त प्रियानं आपल्याला पाहायला मिळते की प्रभू येशू ख्रिस्त हा मरण पावला आहे की नाही कन्फर्मेशन करण्यासाठी त्याच्या खुशीमध्ये ज्यावेळी भाला गोपसण्यात आला, त्यावेळी त्याच्या खुशीतून प्रियानं रक्त आणि पाणी पडलं. हे 7वं रक्त प्रियानं तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने ते वधस्तंभावरती सांडलं. त्या रक्ताने प्रियानं तुम्हाला मला शुद्धीकरण झालेलं आहे. त्यामुळे आज आपण पवित्र मंदिरामध्ये आहे. हे त्याचं प्रभू येशू ख्रिस्तानं स्वतःचं रक्त, त्याने कुठल्या बैलाचं किंवा घोड्याचं रक्त न घेता त्याने स्वतःचं रक्त घेऊन तो हाताने बांधलेल्या पवित्र स्थानामध्ये न जाता, तर त्याचे ते अनमोल रक्त तो घेऊन स्वर्गातल्या पवित्र स्थानावरती परमेश्वरासमोर प्रियानं तो थांबला. आणि जे आदामापासून जी सर्व काही पापे होती, वर्तमान काळातले, भूतकाळातले आणि येणाऱ्या भविष्य काळातले सर्व जे पापे होते ते प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःवरती घेतले. आणि परमेश्वरासमोर तो अनमोल रक्त घेऊन आपल्यासाठी त्याने सार्वकालिक जीवनाचा मार्ग त्याने हा मोकळा केला. नामान कोरडा तिकडे पाण्यामध्ये शुद्ध झाला. ते यर्दन नदीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कारण यहोशुआ जेव्हा परमेश्वराचा कोष घेऊन गेला तेव्हा नदी तिकडे दुभागले होते. नंतर जेव्हा अलिशाने झाला त्या यर्दन नदीवरती मारला त्यावेळी तो दुभागले. नंतर अलिशाने सुद्धा तो झाला यर्दन नदीवरती मारला, ते सुद्धा दुभागला. कालांतराने त्या नदीमध्ये येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा झाला. आणि आज सुद्धा ती नदी पवित्र मानली जाते. आज सुद्धा त्या नदीमध्ये शुद्धीकरणासाठी बाप्तिस्मा केला जातो. आपण तर प्रियानं शुद्ध झालेला आहे ना पाण्याने, तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र रक्ताने आपण प्रियानं पवित्र आणि शुद्ध झालेला आहे. त्याने आपल्याला अनित्यपासून आपल्याला मुक्त केलेलं आहे. त्यामुळे आपण लबाड बोलणारे जीव आहे, वाईट गोष्टीकडे धावणारे पाय, वाईट विचार करणारे डोळे, मनात वाईट विचार करणारे हृदय, हे प्रियानं सर्व आपल्याला बॉडी, हात, पाय, डोळे, जीभ, अंतःकरण प्रियानं त्या येशूच्या रक्तामुळे आपण शुद्ध झालेला आहे. आमेन. ज्यावेळी तुझा तो सेवक म्हणतो की जी अवघड गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे तर ते आपण का करू नये. आणि देवाचं वचन लूक याचा 4:27 मध्ये सांगतं की त्या काय भरपूर पुष्ट रोगी होती, फक्त नामान मात्र शुद्ध झाला. आमेन. कारण त्या नामान कोडीपाशी इस्रायलची मुलगी होती मध्यस्थी करणारी. त्या पत्नीचा विश्वास होता, त्या राजाचा विश्वास होता, प्रजाचा विश्वास होता. आज पुण्या शहरामध्ये सुद्धा, या देशामध्ये सुद्धा भरपूर लोक आजारी आहेत. भरपूर लोकांचा फायनान्शियल प्रॉब्लेम चालू आहे. प्रत्येक लोक अडचणीमध्ये आहे. का ख्रिस्ती मनुष्य सुखी आहे. आज कित्येक लोक दवाखान्यामध्ये आजारी आहेत. फक्त प्रभू येशू ख्रिस्त तुमच्यापाशीच काय येतो? का प्रभू येशू ख्रिस्त तुमचा फायनान्शियल स्ट्रॉंग करतो? का प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला कामाला लावतो? कारण भरपूर लोक पुण्या शहरामध्ये आहेत ना, अडचणीमध्ये आहेत. मग केशवनगरची मंडळी का सुखी झाले? का सुखी झाले? कारण का प्रभू येशू ख्रिस्तावरती आपला विश्वास आहे. अनेक लोक आपल्याला पाहायला मिळतात वाईट गोष्टीमध्ये आहेत, अडचणीमध्ये आहेत. कारण प्रभू येशू ख्रिस्ताची छाया, शुद्धीकरण आपल्यावरती आहे. म्हणून आज प्रियानं आपण सुखी आहे. ज्या मुलगीनं त्या नामान पुढीसाठी मध्यस्थी केले, तीच प्रियानं आज आपल्याला गरज आहे मध्यस्थी. लोकांसाठी आज प्रियाने मध्यस्थी केली पाहिजे. तर ख्रिस्ताचं काम आहे की माझ्या लेकरांनी जाऊन, माझ्या मंदिरात जाऊन संदेश सांगा, वचन सांगा,
हे देवाचं काम, हे देवाची मध्यस्थी आहे, हे प्रियाला आपण केलेच पाहिजे आणि मंडळीला येणाऱ्या नवीन लोकांना विश्वासामध्ये वाढवले पाहिजे. आमेन. देव तुम्हाला मला आशीर्वाद देऊ. प्रार्थना करू आपण. स्वर्गीय महान प्रभू येशू ख्रिस्ता, तुमच्या नावाला धन्यवाद महिमा देतो. त्या वचनामधून प्रभू येशू ख्रिस्ता तुम्ही आमचा विश्वास प्रभू येशू ख्रिस्ता स्ट्रॉंग केला, त्यामुळे आम्ही तुझे आभार मानतो. आम्ही आमच्या जीवनामध्ये जगत असताना प्रभू येशू ख्रिस्ता अनेक लोकांसाठी प्रभू येशू ख्रिस्ता आम्ही मध्यस्थी केली पाहिजे, तुझी सेवा केली पाहिजे, तुझे जे कार्य आहे ते आम्ही केलं पाहिजे. तर आमचे बिशप सदैव आम्हाला सांगतात की देवाचं वचन आणि देवाची सेवा कशा प्रकारे केली पाहिजे. पावसाळा असून दे, हिवाळा असून दे, उन्हाळा असून दे, कोणतीही अडचण असून दे, आपण सेवा केली पाहिजे. त्या सेवेमध्ये तू आम्हाला चालवत आहेस आमच्या मंडळीला घेऊन, त्यामुळे आम्ही तुझे आभार आभार मानतो. असे येणारे आमची न्यू पिढी, युथ ग्रुप, महिला मंडळ, संडे स्कूल तुझ्या वचनामध्ये वाढाव, तुझं वचन करण्यासाठी उभा राहावं आणि परमेश्वर येणाऱ्या दिवसामध्ये प्रत्येकाला तू उभा करत आहेस. तुमचे बिशप साहेब, पालक साहेब, त्यांचे घराणं आणि आमचे उपस्थित असलेले 2 पालक साहेब यांच्या सुद्धा फॅमिलीला आशीर्वादित करत आहे.